ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्यासाठी देशभर चळवळ सुरू करण्याचे संकेत महात्मा गांधी यांनी दिले होते. या चळवळीचे भारत छोडो म्हणजेच क्विट इंडिया हे घोषवाक्य मेहर अली यांनी दिलं. या घोषवाक्याला 14 जुलै 1942 रोजी महात्मा गांधी यांनी वर्धा येथील आश्रमात मंजुरी दिली होती. चळवळ सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक सदस्यांना अटक देखील करण्यात आली होती. तेव्हा युसुफ मेहर अली, राममनोहर लोहिया, अरुणा असफ अली, अच्युत पटवर्धन आणि इतर काही समाजवादी नेत्यांनी भूमिगत राहून चळवळ जिवंत ठेवली होती. मेहर अली यांना महात्मा गांधींसोबत 9 ऑगस्ट 1942 रोजी अटक करण्यात आली आणि येरवड्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात असताना मेहर अली यांनी मुंबईच्या मेयर पदाची निवडणूक देखील लढवली होती आणि त्यात ते विजयी देखील झाले होते. 1942-43 या काळात त्यांनी मुंबईचं मेयर पद देखील भूषवलं होतं. 1946 रोजी तुरुंगातून त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना देखील केली होती. त्याचबरोबर शेतकरी आणि कामगार चळवळींमध्ये देखील मोलाची भूमिका पार पाडली होती. 2 जुलै 1950 रोजी वयाच्या 47व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालं आणि गेली बरीच वर्षे याच स्वातंत्र्य सैनिकाची कथा सांगतोय मुंबादेवी रोड ते पी डी मेलो रोड या रस्त्यांना जोडणारा युसुफ मेहर अली रोड.